पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा. नांदेड सिटी कल्चर असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सवानिमित्त नांदेड सिटी फेस्टिवलचे भव्य आयोजन करण्यात आले. या फेस्टिवलमध्ये तुझ्यात जीव रंगला फेम लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशी तसेच सैराट फेम अभिनेता सुरेश विश्वकर्मा यांच्यासह नांदेड सिटी परिसरातील सोसायटी चेअरमन पंकज देडगे, काशीनाथ मते, स्वप्नील कारले, विकास देडगे, हर्षद घुले, नाना देशमुख, राम बेंद्रे, भाऊसाहेब पाटील, रत्नदीप जाधव विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. नृत्य स्पर्धेला महिलांसह लहानग्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः नांदेड सिटी परिसरातील महिलांनी व मुलींनी केलेल्या लक्षणीय सहभागामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण रंगले. उपस्थित प्रेक्षकांनीही या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. या सोहळ्याचा विशेष आकर्षणाचा क्षण म्हणजे भाजप मंडल अध्यक्ष रुपेश घुले पाटील यांनी घेतलेला पुढाकार. त्यांनी निर्मल घुले प्रतिष्ठानतर्फे मान्यवरांचा सन्मान करून त्यांचा गौरव केला. रुपेश घुले पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की गणेश उत्सव हा केवळ श्रद्धेचा नव्हे तर समाजातील ऐक्य, संस्कृती आणि महिलांच्या सहभागाचा उत्सव आहे. त्यांच्या या शब्दांना उपस्थित मान्यवरांनीही मोठ्या टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. अभिनेता हार्दिक जोशी तसेच सुरेश विश्वकर्मा यांनीही या प्रसंगी उपस्थित महिलांशी संवाद साधत गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाजातील ऐक्य वृद्धिंगत होते आणि स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळते. समारोपाला रुपेश घुले पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर, महिला भगिनी आणि परिसरातील नागरिकांचे आभार मानत पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याची ग्वाही दिली. गणरायाच्या उत्साहात पार पडलेला हा फेस्टिवल नांदेड सिटी परिसरातील सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण अधिकच संचारमय करणारा ठरला.
हार्दिक म्हणून कोणी मला ओळखत नाही, राणा म्हणूनच ओळखतात, पण लई छान स्वागत केलं बघा तुम्ही. असतंय चालतंय ना व नाही. खूप मोठी गोष्ट आहे की मालिका संपून 5 वर्ष झाली आणि तरी तुम्ही मला राणादा म्हणून ओळखता. त्या मालिकेची अजूनही आठवण आहे. कुठेही गेलो तरी त्या गाण्याने स्वागत होतं. आज जरा वेगळ्या गाण्याने एंट्री झाली. नुकतंच आत्ता आपलं गाणं आलंय रेला रेला. हे खरं तर त्या भागातलं लोकगीत आहे. जरा वेगळ्या पद्धतीने आमच्यातनं केलं आहे जेणेकरून सगळ्यांचं एंटरटेनमेंट होईल. सिनेमाबद्दल थोडंसं बोलेन. सिनेमाचं नाव तुम्हाला कळलं. नक्षलवाद्याची भूमिका करतोय, पण नक्षलवाद्याची भूमिका असून एका बापाची भूमिका देखील करतोय. आणि जंगलात राहणाऱ्या माणसांचे विचार कसे असतात. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.